अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। या बरोबरीतच आमचे राजकुमारजी आहेत यांनी ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या 22 योजना ज्या महिलांसाठी आहेत त्या योजना त्यांनी प्रोजेक्टमध्ये कन्वर्ट केल्यात आणि त्या कन्वर्ट करून NGOच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम येत्या काळामध्ये राजकुमारजी आणि त्यांची संपूर्ण टीम करणार आहे। मला असं वाटतं ह्या देशातल्या महिलांसाठी असलेल्या योजना, आपल्याला हा देश जर प्रगतीपथावर खऱ्या अर्थाने न्यायचा असेल तर महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि मोदीजींच्या नेतृत्वात आमचे राजकुमारजी NGOच्या माध्यमातून या प्रोजेक्टला पुढे घेऊन जाऊन उल्हासनगरमधल्या महिला आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी, समाज सक्षम होण्यासाठी त्यांनी हाती घेतलेलं कार्य हे खूप मोठं आहे आणि या कार्यासाठी मी त्यांना आणि त्यांच्या सगळ्या टीमला अनंत शुभेच्छा देते आणि सगळ्या टीमचं अभिनंदन आणि कौतुकही करते। राजकुमारजी शर्मा यांना IT सेल जो अत्यंत महत्त्वाचा असतो, लोकांपर्यंत पोहोचणं, समाज माध्यमाच्या माध्यमातून समाजाशी कनेक्ट होण्याचं जे महत्त्वाचं क्षेत्र आहे ते IT क्षेत्र। या IT क्षेत्राच्या उल्हासनगर शहराचे सहसंयोजक म्हणून ही जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे। त्यांना या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देत असताना ही जबाबदारी आणि NGOचे हे जे प्रोजेक्ट आहेत या माध्यमातून त्यांनी समाज अधिक सक्षम करावा अशी त्यांच्याकडनं अपेक्षाही बाळगते, त्यांना विनंतीही करते आणि त्यांना पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी अनंत